अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील कुरणखेड येथील प्रसिद्ध श्री चंडिका देवी संस्थानात मध्यरात्री आणखी एक मोठी चोरी झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी वर्षभर गर्दी असणाऱ्या या देवस्थानातील दानपेट्यांवर चोरट्यांनी पुन्हा निशाणा साधला। चंडिका देवी संस्थानातील 2 मुख्य पेट्या फोडून अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांची रोकड चोरट्यानं लंपास केली। घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे मंदिर परिसरात ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा स्पष्टपणे कैद झालाय। यापूर्वी 27 एप्रिल 2025 ला याच मंदिरात झालेल्या चोरीत दिसलेले तिघे चोर या नवीन घटनेच्या फुटेजमध्येही दिसत असल्याचं संस्थान व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलंय। मात्र आतापर्यंत या चोरट्यांचा कोणताही पत्ता लागला नसल्यानं पोलिसांच्या तपासावर पुन्हा एकदा संशय व्यक्त होतोय। रात्री गस्तीवर असताना पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे आणि पथकानं मंदिर परिसरात अचानक एंट्री घेतल्यानं चोर घाबरले आणि त्यांनी तिसरी पेटी फोडणं टाळून घटनास्थळावरून पळ काढला। त्यामुळे मोठी हानी टळली। तरी वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मंदिर परिसरात गेल्या काही वर्षात एकूण 5 वेळा चोरीची प्रकरणं उघडकीस आली असून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। प्रत्येक घटनेनंतर डॉग स्क्वॉड, गुन्हे शाखेची पथकं, स्थानिक पोलीस यांची धावपळ होत असली तरी कोणत्याही चोरीचा उलगडा न होणं ही गंभीर बाब मानली जाते। पोलिसांची निष्क्रियता आणि तपासातील सततचे अपयश पाहता नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण तयार झालं असून या प्रकरणात काहीतरी वेगळंच घडतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय।